आकाशवाणी मुंबई. नम्रता कडू राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सामर्थ्य आणि लवचिक धोरणांच्या बळावर भारत जगासाठी आशास्थान बनल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. अखिल भारतीय विधिमंडळ पीठासीन अधिकाऱ्यांच्या 2 दिवसीय परिषदेचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत उद्घाटन. एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी. आणि क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. सामर्थ्य आणि लवचिक धोरणांच्या बळावर भारत जगासाठी आशास्थान बनल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल एका माध्यमसंस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. देशात महागाई नियंत्रणात आहे, व्याजदर कमी आहेत, तसंच परकीय चलनसाठ्याची स्थिती मजबूत आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. जगाच्या आर्थिक विकासात भारताचं योगदान 20% आसपास आहे. जगाला आर्थिक मंदीतून बाहेर काढण्याचं काम भारत करत असून दरमहा लाखो गुंतवणूकदार हजारो कोटींची गुंतवणूक करत असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. सेमीकंडक्टर क्षेत्र, अवकाश संशोधन क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. स्वातंत्र्यप्राप्तीप्रमाणेच देशाची लोकशाही अबाधित ठेवणं हेही महत्त्वाचं असून विठ्ठलभाई पटेल यांनी भारतीय संकल्पनांवर आधारित लोकशाहीचा पाया घालण्याचं काम केलं, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज नवी दिल्लीत अखिल भारतीय विधिमंडळ पीठासीन अधिकाऱ्यांच्या 2 दिवसीय परिषदेचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. देशाच्या संसदेची आणि पीठासीन अधिकाऱ्यांची प्रतिष्ठा राखणं महत्त्वाचं असून विधिमंडळं ही जनतेचा आवाज पोहोचवण्याचं माध्यम बनायला हवी, असं ते म्हणाले. विधानसभा पक्ष और विपक्ष दोनों की समझ से जनता का आवाज रखने की माध्यम बननी चाहिए और अगर विधानसभा का विभाग स्वतंत्र नहीं होता है तो ये कभी संभव नहीं होता है. इसलिए स्वतंत्र विधानसभा विभाग की रचना करने का जो ऐतिहासिक निर्णय विठ्ठल भाई पटेल ने अंग्रेजों के समय में किया, उसको हमारी संविधान सभा ने भी स्वीकार किया और आज सभी विधानसभाओं के अंदर विधानसभा का विभाग अध्यक्ष के तहत और लोकसभा राज्यसभा में भी अध्यक्ष के तहत चलते हैं. देशाच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून विठ्ठलभाई पटेल यांनी पदभार स्वीकारल्याच्या घटनेला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ही परिषद दिल्ली विधानसभेत आयोजित केली आहे. देशभरातल्या 29 राज्य विधानसभांचे अध्यक्ष आणि 6 राज्यांच्या विधान परिषदेचे सभापती तसेच उपसभापती या परिषदेत सहभागी होणार आहेत. यावेळी शहा यांनी विठ्ठलभाई पटेल यांचे जीवन, संसदीय योगदान आणि देशाच्या संसदीय इतिहासावर आधारित प्रदर्शन तसंच माहितीपटाचं उद्घाटन केलं. विठ्ठलभाई पटेल यांच्यावर काढलेल्या विशेष टपाल तिकिटाचं अनावरण शहा यांनी यावेळी केलं. गगनयान या पहिल्या मानवसहित अंतराळ मोहिमेसाठी भारत पूर्ण तयार असून ही फक्त तंत्रज्ञानातली प्रगती नाही तर आत्मनिर्भर भारताच्या प्रवासातला एक नवा अध्याय आहे, असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज व्यक्त केला. मोहिमेसाठी निवड झालेले ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला, प्रशांत बालकृष्णन नायर, अजित कृष्णन आणि अंगद प्रताप या 4 अंतराळवीरांचा आज नवी दिल्लीत एका विशेष कार्यक्रमात सत्कार झाला, त्यावेळी ते बोलत होते. अंतराळ क्षेत्रातलं भारताचं योगदान फक्त उपग्रह सोडण्यापुरतं मर्यादित नसून चंद्रापासून ते मंगळापर्यंत भारताचं पाऊल पडत आहे, असं सिंह यांनी नमूद केलं. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं काल दुपारी 12:30 वाजता ओदिशा किनाऱ्याजवळ IADWS अर्थात एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी केली. या बहुस्तरीय स्वदेशी शस्त्र प्रणालीमध्ये जमिनीतून आकाशात मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली, कमी पल्ल्याची प्रगत हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली आणि लेसर आधारित निर्देशित ऊर्जा शस्त्र यांचा समावेश आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी IADWSच्या यशस्वी चाचणीबद्दल DRDO, सशस्त्र दलं तसंच उद्योग क्षेत्राचं अभिनंदन केलं. या चाचणीमुळे देशाची हवाई संरक्षण क्षमता आता अधिक बळकट झाली असून महत्त्वाच्या स्थळांच्या सुरक्षेसाठी शत्रूच्या हवाई हल्ल्यांवर मात करण्याची आपली संरक्षण सिद्धता अधिक विकसित होईल, असं राजनाथ सिंह म्हणाले.
संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि DRDOचे अध्यक्ष डॉक्टर समीर व्ही कामत यांनी या यशस्वी उड्डाण चाचणीत सहभागी सर्व पथकाचं अभिनंदन केलं. फिजीचे प्रधानमंत्री सिटिवेनी लिगामामाडा राबुका आजपासून भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुकांता मुजुमदार यांनी आज सकाळी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. फिजीच्या प्रधानमंत्र्यांची पत्नी तसंच त्यांचे आरोग्यमंत्री रातू अटोनियो लालाबालावू आणि इतर अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ त्यांच्याबरोबर आहे. प्रधानमंत्री राबुका यांनी पद स्वीकारल्यापासून भारताला दिलेली ही पहिलीच भेट असून ते उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत. येत्या 3 आणि 4 सप्टेंबर रोजी GST अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेची 56वी बैठक नवी दिल्लीत होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीदरम्यान GSTशी संबंधित घेण्यात आलेल्या काही निर्णयांमध्ये बदल करण्याची शिफारस होण्याची शक्यता आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय क्रिकेट संघातील नामवंत फलंदाज चेतेश्वर पुजारा यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. क्रिकेटने मला अमूल्य संधी, अनुभव, ध्येय आणि प्रेम दिलं, तसंच माझ्या राज्य आणि देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, अशा शब्दात पुजारानं समाजमाध्यमावर आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रत्येक चांगल्या गोष्टीला शेवट असतो. निवृत्त होताना माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे, असं पुजारा म्हणाला. चेतेश्वर पुजारानं 103 कसोटी क्रिकेट सामन्यात 43.60च्या सरासरीनं 7,195 धावा केल्या. यात 19 शतकं आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पुजारा हा भारतीय संघातला 8वा खेळाडू आहे. 2010 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात पुजारानं कसोटी पदार्पण केलं होतं. पहिल्याच सामन्यात त्याने 72 धावांची उत्कृष्ट खेळी केली होती. कॅनडा इथं काल झालेल्या जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेत भारताची तिरंदाज चिकिता तानीपार्थी हिनं ऐतिहासिक कामगिरी करत ज्युनियर जागतिक विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय महिला तिरंदाज होण्याचा मान मिळवला. 21 वर्षाखालील महिला गटाच्या सुवर्णपदक सामन्यात तिनं कोरियाच्या येरिन पार्कचा 142-136 अशा फरकानं पराभव केला. बल्गेरियातल्या सोमोकोव इथं सुरू असलेल्या U20 जागतिक कुस्ती स्पर्धेत आज मैदानात उतरलेल्या भारताच्या ग्रीको रोमन गटातल्या सर्व 5 कुस्तीपटूंना पराभव पत्करावा लागला. यामुळे या स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं. या स्पर्धेत एकमेव विजेता ठरलेल्या सूरजनं 60 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत महिलांच्या गटानं 7 पदकांसह उपविजेतेपद मिळवलं, तर पुरुषांच्या फ्रीस्टाईल गटात 57 किलो वजनी गटात सुमित मलिकनं 1 रौप्य पदक जिंकलं. झारखंडमधल्या धरणांमधून काल रात्री उशिरा फाल्गू नदीत पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे बिहारमधल्या फाल्गू, लोकाईन, मुहाने आणि इतर पावसाळी नद्यांच्या पाणी पातळीत अनपेक्षितरित्या वाढ झाली आहे. यामुळे नालंदा, जेहानाबाद आणि गया जिल्ह्यांमध्ये पूर आला असून नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलं आहे. तसंच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. प्रशासन रात्रभर ध्वनिक्षेपकावरून सतत नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत असून गया जिल्हा न्यायदंडाधिकारी शशांक शुभंकर यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन प्रशासनाला कारवाईचे निर्देश दिले आहेत. राजस्थानमध्येही अतिवृष्टी सुरू असून कोटा विभागात त्याची सर्वात जास्त झळ बसली आहे. कोटातल्या दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गावरची वाहतूक ठप्प आहे. भारतीय स्टेट बँकेनं रिलायन्स कम्युनिकेशन्सची खाती बनावट म्हणून घोषित केल्यानंतर आता बँक ऑफ इंडियानंही या कंपनीची कर्ज खाती बनावट म्हणून घोषित केली आहेत. या कंपनीनं कर्जाची रक्कम वळवणं आणि नियमांचं उल्लंघन केल्याचे आरोप बँकेनं केले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सामर्थ्य आणि लवचिक धोरणांच्या बळावर भारत जगासाठी आशास्थान बनल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. अखिल भारतीय विधिमंडळ पीठासीन अधिकाऱ्यांच्या 2 दिवसीय परिषदेचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत उद्घाटन. एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी. आणि क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.